नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अरविंद लिमये यांच्या डायरीतील कोरी पाने ह्या कथासंग्रहातली कथा काही खरं नव्हे. मृत्यूचं खरंच काही खरं नाही. तो चकवा दिल्यासारखा चोर पावलांनी कसा कुठून येईल आणि कधी झडप घालेल सांगताच येत नाही. ज्या क्षणी तो येतो त्याच क्षणी होत्याचं नव्हतं करून जातो. माधवरावांचं असंच झालं. असं काही होणार हे त्यांना कुठे माहिती होतं. माहीत असतं तर ते खचून गेले असते हे खरं, पण मग निदान आपल्या बायकोशी मालतीबाईंशी त्या अखेरच्या दिवशी भांडले तरी नसते. भांडण कसलं? घुसमट असती माधवरावांची, मालतीबाईंचीही. खरं तर कृतार्थ संसारानंतरचं हे वानप्रस्थातलं सहजीवन. पण का कोणास ठाऊक ते कुठंतरी संथ कंटाळवाणं होऊ लागलं. कारण यांनाही सापडत नव्हतं, त्यांनाही. आजवरच्या संसारातलं सुख, आनंद, सहजपण कधीतरी चकवा देऊन निघून गेलं होतं. त्यामुळे कदाचित घुसमट वाढतच होती. त्या दिवशीच्या भांडणाचं तरी काय, निमित्त एकदम छोटंसं. आधीच माधवराव अस्वस्थ होते. नाहीतरी अलीकडे ते स्वस्थ नसायचेच. कधीकधी त्यांनाही या अशा अवस्थेचं आश्चर्य वाटत राहायचं. का असं त्यांनाच प्रश्न पडायचा, उत्तर मात्र सापडायचं नाही. ते नुकतेच निवृत्त झाले होते. त्यांना आता नोकरीत असतानाचे दिवस आठवायचे. तेव्हा कामाचं दडपण होतं, आर्थिक ओढग्रस्तही होतीच. खूप कंटाळा यायचा, सगळं नकोसंच वाटायचं. केव्हा एकदा निवृत्ती होतीये असं वाटायचं. या रिटायरमेंटची वाट बघत ते दिवस ढकलत राहायचे. त्या तेव्हाच्या मनस्थितीत त्यांना वाटायचं निवृत्तीनंतरचं आपलं आयुष्य बालपणासारखं रम्य असेल. कामाचं दडपण नाही, ऑफिसची कटकट नाही, कुणी जाब विचारणारं नाही, कुणाला जाब देणं नाही. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात हे दडपण कटकट खरंच काही नव्हतंच. पण तरीही हे आयुष्य पूर्वी दुरून वाटलं होतं तसं रम्य, सुंदर वगैरे नव्हतं एवढं खरं. मालतीबाई तरी कुठे समाधानी होत्या. त्यांची चलबिचल आणखीनच वेगळी. हे रोज ऑफिसला जायचे तेच बरं होतं बाई. तेव्हा यांची कधी कसली कटकट म्हणून नव्हती. आपण जे जसं करायचो ते गोड मानून घ्यायचे. जेवणा खाण्यात लक्षच नसायचं. त्यामुळे रांधीन वाढीन त्याचं कौतुकच व्हायचं. पण आता वेळ जात नाही म्हणून का काय, रोज तिन्ही त्रिकाळ आपली नवीनच भुणभुण. हे कर ते कर सुरूच. जिभेलाच 10 तोंड फुटावी तशी खा खा. मी एकटी म्हणून कुठे पुरे पडायचं. बरं, रांधायचं काम एक मी करीन, 10 नाही 100 पदार्थ करीन, पण मग हाताखाली नको मदत. आता ती तरी ह्यांनी करावी का नाही. सदा आपल्या अंथरुणाला पाठ. लोळत पडवतं तरी कसं तेच जाणवत. म्हटलं की म्हणतात 40 वर्ष केली ना खरडे घाशी, आता करू देत की आराम. थकलोय मी आता, वय झालंय माझं. त्यांचं मेलं वय झालंय म्हणे आणि मला काही 16वं नाही सरलेलं त्यांच्या पुढे नाचत राहिला. माझंही वय झालंय. उठबस करताना गुडघे दुखतायत. पण यांना स्वतः पलीकडचं दिसतंयच कुठे. दोघांची कुरबुर म्हणावी ना तर हीच, एवढीच. त्या दिवशीही भांडणाला निमित्त झाली ती माधवरावांची खाण्याची तल्लफच. त्या दिवशी सकाळी माधवरावांनी मालतीबाईंना कांद्याची भजी तळायला सांगितलं. मालतीबाईंनी तोंड वाकडं केलं. ते डोळ्यावर चष्मा नसूनही माधवरावांना नेमकं दिसलं. ते संतापले.
मी काय म्हणतोय ऐकतीये? तळणीतनं भजी काढायला माझ्या मेलीचं काय जातंय? पण तुम्हाला असलं तिखट आणि तेलकट सोसतंय कुठे हो हल्ली? मग पुन्हा निस्तरायला लागतंय मलाच. मालतीबाईंनी माधवरावांच्या वाढत्या वयाचा असा उल्लेख केला आणि माधवराव संतापले. वर्मावर बोट ठेवल्यासारखं दुखावले. शब्दाला शब्द वाढत गेला. उणीदुणी अगदी पार 40 वर्षातली एका दमात काढली गेली. माधवराव तणतणत उठले तशी मालतीबाईंनी नेहमीप्रमाणे माघार घेतली. काही एवढं लहान पोरासारखं तणतणायला नकोय. तळणीला तेल संपलं की 2 जिने उतरून आणून देणार आहात का लगोलग? पाय ओढत बाजारात जायला जमणार नाही मला, एवढं सांगतीये. मी काही म्हटलंय का? तोंडानं नाही म्हणायचं नाही आणि बायकोनं तोंड वाजवल्याशिवाय काही करायचं नाही. पुरे, आत्ता तेल आणून ओतू का तुझ्या पुढ्यात? माझ्या पुढ्यात तेल ओतून तळण तळू कशात? तू सांगितल्याबरोबर ऐकलंयस का माझं काही? अहो मी नाही म्हणतेय का? या स्वयंपाकाच्या रगाड्यात भजी तळायचं काढलं म्हणून म्हटलं. दुपारी चहाच्या वेळेपर्यंत दम धरलात तर चहाबरोबर तळीन थोडी. हे ऐकलं आणि माधवराव जरा शांत झाले. पण पुरता न विरलेला राग मात्र त्यांच्या मनात धुमसतच होता. त्या धुमसणाऱ्या रागातच जशी काही कांद्याची गरम खमंग भजी खायची प्रबळ इच्छा तळली जात होती. या मनस्थितीत दुपारचं सुग्रास जेवणही माधवरावांना गोड वाटलं नाही. जेवणं आवरली. झाकपाक करून मालतीबाई थोडी विश्रांती घ्यावी म्हणून नेहमीसारख्या लवंडल्या. शेजारी माधवराव. एखादी डुलकी लागली असेल नसेल, माधवरावांना वाटलं आपण खूप वेळ झोपलोय, उठावं का? पण ही उठेपर्यंत आपण उठून करायचं काय? त्या आपल्या या गावच्या नसल्यासारख्या निश्चित पडलेल्या आणि माधवराव मात्र अस्वस्थ. दुपारची नेहमीची चहाची वेळ टळूनही बराच वेळ झाला तरी त्या उठल्या नाहीत. तसा मनात दाबून टाकलेला माधवरावांचा संताप डोकं वर काढायला लागला. झोपतीये कुठली? झोपेचं सोंग घेऊन पडली आहे. उठली तर भजी तळावी लागतील ना? माधवरावांचे विचार संतापाच्या लाटेत भरकटू लागले. भज्यांची आठवण झाली तशी त्यांची जीभ पाणावली. त्यांनी कूस बदलली. मोठ्या आशेनं मालतीबाईंकडे पाहिलं पण त्या ढिम्म. त्यांचं उठायचं नाव नव्हतं. झोपेत कूस बदलणं सोडाच, पण चाळवणंही नव्हतं. रोज एका लयीत तालबद्ध घोरणाऱ्या त्या आज घोरतही नव्हत्या. मग हे झोपेचं सोंग नव्हे तर काय? माधवराव थोडंसं खाकरले. मी जागा झालोय हेच असं न बोलता सांगून टाकलं. चहाची तल्लप जेव्हा त्यांना स्वस्थ बसू देईना तेव्हा मात्र त्यांनी आवाज चढवला. उठा आता, मी चूळ भरून येतोय. त्यांनी फरमान सोडलं. ते उठले, बाथरूमला जाऊन आले. खळखळून चूळ भरून थोडे ताजे तवाने झाले. बाहेर आले. पाहिलं तर स्वयंपाकघरात सामसूम. ते चरफडले, संतापले. त्याच तिरीमिरीत आत आले. मालतीबाई अद्याप शांत झोपलेल्याच, तशाच त्याच कुशीवर. आता मात्र माधवरावांना तोल सावरेना. सहनशक्ती संपलीच. एक अर्वाच्य शिवी जिभेच्या टोकावर लटकत राहिली. ती गिळून माधवराव पुढे झेपावले. उठ उठ. मालतीबाईंच्या खांद्यावर आपला पंजा घट्ट आवळत त्यांनी त्यांना जोरजोरात हलवलं आणि ते चरकलेच. सारं शांत होतं. शांत आणि थंड. सगळंच संपलं होतं. माधवराव बर्फासारखे गोठून गेले.
मालतीबाई अशा अहेवपणी गेल्या आणि धन्य झाल्या. भेटायला समाचाराला येणाऱ्या प्रत्येकाच्या बोलण्याचा हाच सूर, मरण यावं तर असं. कुणी उघड, कुणी मनातल्या मनात, पण म्हणायचं हेच. सहज म्हणून कोपऱ्यावरच्या देवळात जाऊन येते म्हणून निघावं, तशा गेल्या. मालतीबाईंच्या खांद्याला लावलेल्या माधवरावांच्या हाताला ज्या क्षणी मालतीबाईंच्या मृत्यूचा स्पर्श झाला, त्याच क्षणी तो त्यांच्या मनालाही झाला. तो स्पर्श झाला आणि चहाची तल्लफ आणि भजी खायची इच्छा दोन्हीही मरगळून गेल्या. तो क्षण निसटला, गेला, विरला. क्रियाकर्म झालं, शेजारी पांगले. 4-2 माणसं नाही म्हणायला मागे रेंगाळली होती, पण त्यांच्या सहवासातही माधवराव एकटेच होते. या अवस्थेत त्यांना आपल्या मुलाची तीव्रतेनं आठवण झाली. निखिल, त्यांचा एकुलता एक मुलगा. नोकरीच्या निमित्तानं तो तिकडं दिल्लीला, तोही तिकडे एकटाच. नुकताच येऊन भेटून गेला, त्याला महिना तर होतोय. आता पुन्हा हे कळवलं तर त्याला इकडे आड आणि तिकडे विहीर असं व्हायचं. नाही कळवलं तर त्याला वाईट वाटेल, तो चिडेलही. चिडू दे, आपण समजवू त्याला. माधवरावांनी स्वतःची समजूत काढली. मध्ये सेकंदभरच गेला असेल आणि निखिलला कळवायचं आहे ना, कोणीतरी विचारलं. याने नाही असं ठाम उत्तर दिलं. नंतरच्या एकटेपणात माधवरावांना अंत्यविधीपूर्वीचं हेच सगळं आठवत राहिलं. या आठवणींचीच सोबत मालतीबाई गेल्या त्या रात्री माधवरावांना दिलासा देत होती ती आठवणींची सोबत, आणि त्रास सुद्धा. योगायोगही असा विचित्र की त्या रात्री सहजच यावा तसा निखिलचा फोन आला. त्याला काही सांगूच नये असं माधवरावांना वाटलं खरं, पण हॅलोच्या ऐवजी त्यांच्या घशातून हुंदकाच बाहेर पडला. तोच मग सगळं सांगून गेला. आता लपवणं शक्य नव्हतंच आणि योग्यही नव्हतं. मग काय, कसं, सगळंच सांगायला लागलं. पण ते सांगितलं आणि माधवरावांना एकदम कोणीतरी सांत्वन करावं तसं हलकं वाटलं. खूप हलकं. पण ते त्या क्षणापुरतंच. त्यांनी फोन ठेवला आणि त्यांना वाटलं आपण उगीचच सांगितलं त्याला. तिकडं तोही एकटा, त्यात इतका दूर. त्यांना आता निखिलचीच काळजी वाटू लागली. यांच्या एकटेपणाच्या दुःखाला सोबत करण्यासाठी ही निखिलची काळजी जवळ येऊन बसली आणि माधवरावांना जाणवलं, एकटेपण आणि काळजी आपण आयुष्यात प्रथमच अनुभवतोय. 4 दिवस असेच गेले. या दुःखाचीही थोडी सवय झाली आणि त्या दिवसानंतर मनाच्या सांदी कोपऱ्यात मरगळून निपचित पडलेली गरम भजी खायची तीव्र इच्छा आणि चहाची तल्लफ दोन्हीही तरारून वर आल्या. त्यांच्या स्पर्शानं बायको गेल्याचं दुःख खपली निघावी तसं भळभळून वाहू लागलं. ती गेली तरी सगळ्या वासना घेऊन आपण अजून जिवंत आहोत हे नव्यानं जाणवलं आणि त्यांना मेल्याहून मेल्यासारखं झालं. स्वतःचीच शरम वाटली. याच मनोअवस्थेत त्यांनी रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि शेजारी नेहमीप्रमाणे मालतीबाईही झोपल्याचं त्यांना जाणवलं. जिवंत भासच जसा काही. ते एकदम शहारले. भासच तो, ती आता कुठून यायला? त्यांनी विचार केला. अस्वस्थता अधिकच वाढली. अर्धवट झोप, अर्धवट जागही. ते तळमळत राहिले.
रात्र चढत चालली आणि अचानक दारावरची बेल वाजली. ते धास्तावले. कोण असेल अशा अवेळी, अपरात्री? का हाही भासच? हो, भासच. बेल पुन्हा वाजली आणि मग मात्र माधवराव धडपडत उठले. कोण? मी, निखिल. हा, आत्ता? असं अचानक? त्यांनी लगबगीने दार उघडलं. दारात निखिल, हातात सामानाच्या 2 जड बॅगा आणि त्याच्याबरोबर त्याच्या पाठीमागे दिसेल न दिसेल अशी कोण आहे ही? निखिलला आत ये म्हणायचं भानच ते हरवून बसले. पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. पुढं होऊन निखिलच्या हातातली एक बॅग घेऊन ते आत आले. अरे, आधी फोन नाही का करायचास? अहो, निघेपर्यंत नक्की नव्हतं. तरीही आईनंच बोलवलंय म्हणजे येणं जमवावंच लागलं. आईनी बोलवलं? हो, म्हणजे ती गेली म्हणून म्हणत असेल. त्यांनी स्वतःचीच समजूत काढली. हातातली जड बॅग खाली टेकवून त्यांनी वळून पाहिलं तर निखिल आत आलाच नव्हता. बरोबरची तीही तशीच बाहेर उभी. अरे, बाहेर का उभे? आत या ना. आईला उठवताय ना? माधवराव चरकले. त्यांचा आवाज भरून आला. निखिल, बाळा. त्यांना पुढे बोलवे ना. बाबा, आमच्या पायावर दूध पाणी घालून भाकर तुकडा ओवाळल्याशिवाय आत घेईल का ती? बोलवा ना लवकर. याच्या हळव्या मनावर ती गेल्याचा आघात तर नसेल न झाला? माधवराव खूप कळवळले. अरे, ती झोपली रे दमून. आता उठतीये कसची? या, आत या. ती नाता नाही रागवायची ती. कधीच नाही रागवायची ती. दोघेही आत आले. ही इज माय डॅड. आणि बाबा, ही तुमची सून. माधवराव पुन्हा हादरले, अगदी मुळापासून. यापूर्वी असे ते एकदाच हादरले होते, मालतीबाई गेल्यात तेव्हा. बायको गेल्याच्या त्या दुःखा इतकीच मुलानं आपल्याला न विचारता न सांगता सवरता परस्पर लग्न करावं या विचाराची बोचही तीव्र होती. त्यात पुन्हा तिचा हा अवतार, जीनची पॅन्ट, टी शर्ट आणि बॉयकट. तिला पाहिलं आणि माधवरावांना निखिलही तिच्यासारखा कोणीतरी परका वाटू लागला. बाबा, आईला उठवा ना, तिलाही सरप्राईज देऊया. हे ऐकलं आणि परकेपण आपोआप गळून पडलं. माधवराव हळवे झाले. या पोराला झालंय काय, त्यांनाच प्रश्न पडला. मग त्याला त्याच्या चिमुरड्या वयात समजवायचे. त्या मौसूत आवाजात ते म्हणाले, नको रे बाळा, झोपमोड झाली तर चिडेल ना ती. झोपू देत तिला. सकाळी उठाल ना तेव्हा दे सरप्राईज. हां? अहो, नाही चिडणार बाबा ती. तिला माहिती आहे सगळं. आम्ही आज आलो एवढंच सरप्राईज आहे तिच्यासाठी. तिला माहिती आहे? हो. आम्ही हिचा फोटो पाठवला होता ना तिच्याकडे. तुम्हाला आवडणार नाही म्हणून आईनीच तर परस्पर लग्न उरकून घ्यायला सांगितलं होतं. आणि एकदम जोडीनं नमस्कारालाच या असं सुद्धा. बाबा, नमस्कार करतो. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे आशीर्वादासाठी त्यांचा हात पुढे झाला खरा, पण मनात मात्र मालतीबाईंबद्दलचा राग उफाळून आला. मला आवडणार नाही म्हणे. का नाही आवडणार? त्यांनी प्रथमच सुनेकडे जाणीवपूर्वक नीट निरखून बघितलं. चांगलीच तर दिसतीये. आपल्यापैकीच ना रे. नाही, पंजाबी आहे. निखिल चाचरत बोलून गेला. त्याला वाटलं बाबा चिडतील, पण ते सुखावले. माधवरावांना कांदा भजी बटाटे वड्यापेक्षा
पंजाबी खाद्यपदार्थ जास्त प्रिय होते. आता ही करून घालेल ते सगळं पोटभर. नुसत्या कल्पनेनंच यांची जीभ पाणावू लागली. तेवढ्यात आत कोणाची तरी सावली हल्ली. माधवरावांनी वळून पाहिलं तर दारात नऊवारी साडी नेसून त्यांची सून उभी होती. वर बॉयकट तसाच. तिचा तो अवतार बघून माधवराव लहान मुलासारखे खुदकन हसले. त्यांनी पटकन पुढे होऊन त्यांना वाकून नमस्कार केला. छान छान दिसतीयस. छान नेसता आली की ग तुला. हां, कुठे शिकलीस? ती हसली, खळखळून हसत राहिली. मैं कहाँ से सीखूं? मुझे कैसे आएगा ये सब? अभी अभी माजी ने ही तो पहनाई मुझे. माधवराव आ वासून पाहत राहिले. कोणीतरी खेचावं तसे आत झेपावले, पण आत कोणीच नव्हतं. तरीही एखादी ढगाची सावली जवळून सरकत अलगद वेरून जावी तसा काहीसा ओझरता स्पर्श त्यांच्या जाणिवेला झाला आणि ते शहारले. स्वतःच्याही नकळत उभेच्या उभे खाली कोसळले. मध्ये किती वेळ गेला कोणास ठाऊक. आपण शुद्धीवर येतोय असं वाटलं तेव्हा अंथरूण सोडून उठायचंच नव्हे तर डोळे उघडायचेही त्राण आणि धाडस त्यांच्याजवळ नव्हतं. त्या क्षणापर्यंतचे सगळेच प्रसंग आलटून पालटून त्यांच्या मिटल्या नजरेसमोर भिरभिरत राहिले. त्यांच्यातली सुसंगत विसंगती त्यांनाच वेड्यात काढायला लागली. आपण फार विचार केला तर आता भ्रमिष्टच होऊ याबद्दल माधवरावांची खात्रीच पटली. आता असं झोपेतच आपण आपल्या बायकोसारखं संपून जावं असं त्यांना तीव्रतेनं वाटायला लागलं आणि नेमक्या त्याच क्षणी कुठून तरी अलगद कांद्याची भजी तळल्याचा खमंग गरम वास त्यांच्या नाकात शिरला. त्या वासानं त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याचं त्यांना अंधुक जाणवलं. अंथरूण सोडून उठायची इच्छा बाळावू लागली. उठा हा आता, नाही तर भजी गार होतील. मालतीबाईंचा त्रासिक स्वरही आता माधवरावांना भज्यांच्या वासासारखा खमंग वाटू लागला. त्यांनी डोळे उघडले. आपल्या पोटाला हळू चिमटा काढून पाहिला. त्या वेदनेनेही ते सुखावले. कोणीतरी खेचल्यासारखे उठले, आत आले. एखाद्या शहाण्या आज्ञाधारक मुलासारखे डायनिंग टेबलाजवळच्या खुर्चीत टेकले. 2 डिशमध्ये गरम भजी घेऊन मालतीबाई आल्या. तुडुंब भरलेली मोठी डिश त्यांनी स्वतःसमोर ठेवली आणि छोट्याशा डिशमध्ये 2 लहान भजी घालून ती डिश माधवरावांच्या पुढे सरकवली. पण माधवराव चिडले नाहीत. ते गमतीनं हसले. आता एवढंच खायचं? सोचतंय कुठे हल्ली? स्वतःचीच समजूत काढत ते स्वतःशीच हसले. मालतीबाई हसत हसत भजी खात राहिल्या. माधवरावांचं लक्ष सहज त्यांच्याकडे गेलं आणि ते दचकले. भजी खायच्या नादात त्यांनी मालतीबाईंकडे नीट पाहिलंच नव्हतं. जेव्हा पाहिलं तेव्हा आश्चर्यानं पाहत राहिले. मालतीबाईंनी बॉयकट केलेला होता. अंगावर नेहमीची साधी मळकट नऊवारी तशीच. तोंडातल्या खमंग भज्यांची चवच नासून गेली. माधवराव संतापले. हे काय केलंयस वेड्यासारखं? का? चांगलं नाही दिसत आहे? ती तर म्हणाली छान दिसतंय. ती कोण ती? अहो कोण काय, सून आपली. तिनेच आग्रहानं घरच्या घरी केलाय माझा हा बॉयकट. सांगा ना, खरं खरं सांगा हां, मी कशी दिसतीये? त्या खुर्चीतनं उठल्या, लाडानं जवळ येऊ लागल्या. माधवरावांनी खुर्ची मागे सरकवली. ते धडपडत उठले. मालतीबाई टाळ्या वाजवत त्यांना डिवचल्यासारखं चिडवत राहिल्या, खिदळत राहिल्या.
माधवराव या साऱ्या गुंत्यातून वाट काढायचा प्रयत्न करीत स्वतःची सुटका करून घ्यायला धडपडत धावत राहिले. दमले, धपापले, कासावीस झाले तसे थोडे थांबले. श्वास कोंडला तसे धुसमटत जागे झाले, पण त्यांना डोळेच उघडता येईनात. सगळं शरीर गारठून गोठून जावं तसं जडशीळ झालं होतं. सगळ्या संवेदना हळूहळू विरत चालल्या होत्या. स्वयंपाकघरातून येणारा भज्यांचा वासही खूप दूरवरून आल्यासारखा वाटत वाटत नाहीसा झाला. तरीही त्या वासानंच खेचल्यासारखे ते उठू लागले, पण शरीर साथच देईना, जागचं हालेच ना. ते निपचित पडलेलं होतं. अखेर नाईलाज झाला तेव्हा ते शरीर तिथंच टाकून माधवराव उठले. आपण पिसासारखे हलके होऊन गेलोय या विचित्र जाणीवेनं शहारले, तसेच तरंगत आत आले. मालतीबाईंनी तळणं नुकतंच संपवलं होतं. गरम भजी ताटलीत ठेवून त्यांनी चहाचं आधण गॅसवर चढवलं. आलात का? उठा आणि या लवकर. आता पुन्हा हाक मारणार नाही सांगून ठेवतीये. भजी गार झाली म्हणून नंतर घर डोक्यावर घेऊ नका म्हणजे झालं, त्या म्हणाल्या. माधवराव हे सगळं गमतीनं ऐकत होते, सगळं पाहत उभे होते. वाट पाहून त्या माधवरावांना उठवायला बेडरूमकडे वळल्या. आत निघून गेल्या आणि वाटेत उभे राहिलेले माधवराव चर्रकले. स्वतःचं अस्तित्व त्यांना स्वतःलाच अनोळखी वाटू लागलं. ते आपसूक मालतीबाईंच्या मागे आले आणि हरवल्यासारखे जागीच थबकले. मालतीबाई खूप हाका मारून कंटाळल्यानंतर माधवरावांना हलवून जागं करण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि त्या दचकल्या. माधवराव निपचित पडलेले होते, शांत आणि थंड. ओरडायचं आणि रडायचं भानच या धक्क्यानं मालतीबाई हरवून बसल्या. या सगळ्याला साक्षी असलेले, शून्यात हरवलेले माधवराव स्वतःचं मरण तिरायतासारखं पाहत एका कोपऱ्यात गप्प बसून होते. मालतीबाईंनी गॅसवर चढवून ठेवलेलं चहाचं आधण आक्रोश केल्यासारखं खदखदत होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अरविंद लिमये लिखित काही खरं नव्हे ही कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमींमध्ये शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.